मॉर्निंग. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आणि चला, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी चालू आहे टिफिनची घाई. तर आरोहीचं म्हणणं होतं मला म्हणजे पराठेच हवेत आणि आलूचेच हवेत. पण कसं, आता आलू काय 12ही महिने अवेलेबल असतात, पण आता हिवाळा आणि हिवाळ्यात मेथीची भाजी काय मस्त मिळते नाही का? अगदी टवटवीत ताजी ताजी भाजी. आणि म्हणजे माझा तरी असा प्रयत्न असतो की आता हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त जे आहे मेथी, पालक, ज्या काही छान फ्रेश भाज्या मिळतात ना, पालेभाज्या जास्तीत जास्त पोटात जाव्यात. सो यासाठी मग मी खूप सारी अशी मेथी अगदी बारीक चॉप करून घेतली. त्यात 2 आलू घातले, बेसन, छान जिरेपूड, धनेपूड आणि थोडं ना छान चाट मसाला आणि जे पिझ्झा सिझनिंग येतं ना तेही टाकते मी. त्यामुळे पराठे इतके टेस्टी येतात तुम्हाला की काय सांगू. म्हणजे अगदी चटपटीत येतात. म्हणजे त्या पराठ्यांसोबत तुम्ही सॉस द्या नका देऊ, ठेचा द्या नका देऊ, शेंगदाण्याची चटणी द्या नका देऊ ना, तरीसुद्धा ते पराठे तसेही खायला खूप छान लागतात. आणि खरं सांगू का, म्हणजे जेव्हा पराठे बनवत होते ना, असा सर्व घरभर सुगंध दरवळला होता मेथीचा आणि खूपच मस्त वाटत होतं. असं वाटत होतं आत्ताच मीही जेवून घेऊ की काय. पण आता सकाळी सकाळी आरूची भरपूर घाई असते, म्हणून तिच्यापुरते तेवढे पराठे करून घेतलेत. आणि आज म्हणजे स्वयंपाकाचं तसं तर फारसं टेन्शन नव्हतं, कारण आरोहीचे पप्पा बाहेरनंच जे आहे जेवून येणार होते. त्यामुळे आजही जरा स्वयंपाकाचा लोड तसा कमीच होता. जर आरोहीची स्कूल नसती ना, तर आजही मी काहीतरी मस्त अटरम चटरम केलं असतं आणि भागवलं असतं. म्हणजे आजही जरा स्वयंपाकाची सुट्टी घेतलीच असती मी. पण आता शाळा असल्यामुळे तसं काही शाळेत चालत नाही. सो छान असे मेथीचे आणि आलूचे पराठे केलेत आणि खूप टेस्टी होतात बरं. चवीलाही, स्मेलही इतका दरवळतो की ज्याला भूक नसेल ना, तोही म्हणजे आवडीने खाऊन घेतो. आता सकाळचे फक्त 6:45 वाजलेले आहेत आणि आरोहीची इतकी कंटिन्युअसली बडबड चालू आहे आणि इथे मी तुम्हाला बोलताना दिसते आहे. सो त्यामुळेच कळत नाही इतकं तिला कुठनं बोलणं सुचतं, काय बोलावं असं वाटतं सकाळी सकाळी. आणि मला तर ना अशी घाई झालेली असते, त्यामुळे बोलणं तर दूरच, मला ऐकावंसंही वाटत नाही. असं वाटते माझं मला काम करू द्या पटपट, कारण भाजी पोळी करायची असते, नाश्त्याचंही बनवायचं असतं आणि बरंचसं काही असतं. सो तिला फायनली म्हटलं, बस कर बाई, हॉलमध्ये जा, स्वतःची तयारी कर, मी ते तुझा टिफिन तयार करते. आणि आरोहीचे पप्पा असले ना तेवढं टेन्शन नसतं, कारण ते खाली जाऊन बसतात. म्हणजे बस आली जरी ना तर ते थांबवून ठेवतात. पण आज तेही नव्हते, त्यामुळे जरा गडबड होती. आणि नाश्त्यासाठी छान उपमा बनवला होता, मटकीची उसळ आणि सोबतीला कांदा. आरोही गेलेली होती. ही जी नाश्त्याची प्लेट आहे ही माझी आहे. आणि हिरव्या पातीचा कांदा असला ना तर मला नाश्त्यात, जेवणात म्हणजे तो लागतो. मला भयंकर आवडतो. कांद्याशिवाय म्हणजे माझा नाश्ता जेवण कधीच कंप्लीट होत नाही. मग तो हिरव्या पातीचा असू द्यात का साधा असू द्यात. नाश्ता झाल्यानंतर ना थोडीफार कामं केलीत तर अशी थंडी भरली ना अंगामध्ये. आणि तसंही म्हणजे मला थंडीच्या दिवसात ना सूप म्हणा किंवा वेगवेगळे काढे म्हणा करून प्यायला फार आवडतात. मस्त गरम गरम प्यायला छान वाटतं. त्यामुळे आपल्या शरीरात उष्णताही निर्माण होते. सोबत आता थंडीमुळे कसं सर्दी, खोकला, गळा बसणे, गळा दुखतो, टॉन्सिल्स वगैरे हे त्रास भरपूर होतात. सो अशा काळ्याने ना ते आजार जरा बाजूलाच राहतात. आणि काही नाही, बनवणं तर फारच सोपी आहे. 2 ग्लास पाण्यामध्ये अद्रक, लवंग आणि तुळशीचे पानं घातलेत छान ठेचून आणि मस्त उकळू दिलेत आणि गरम गरम मस्त पिऊन घेतलं. आणि त्यानंतर आंघोळ वगैरे केली, रेडी झाली. तशी तर मी 12ही महिने म्हणजे सकाळी 6च्या आधी माझी आंघोळ झालेली असते. आरोहीचा टिफिन मी आंघोळ झाल्यानंतरच करते. आणि पण हिवाळ्यात मात्र कधी कधी स्किप करते, कारण भयंकर थंडी असते. त्यामुळे असा हट्ट करून काही चालत नाही. छान फ्रेश झाले आणि माहीत आहे का, म्हणजे आंघोळ करून वगैरे जेवढं मला रिफ्रेश होत नाही ना मी, तेवढी माझ्या गार्डनमध्ये आल्यानंतर होते. छान गार्डनमध्ये थोडा वेळ घालवला, झाडांसोबत गप्पा गोष्टी करायला खरंच मला फार आवडतं. आणि हा माझा मी टाईम असतो असं म्हटलं तरी चालेल. फक्त मी, माझं गार्डन, माझे प्लांट्स खूप छान वाटतं. सोबत पक्ष्यांचा चिवचिवाट आणि माझ्या वॉटर फाउंटनचा खुळखुळ खुळखुळ आवाज हा असतोच. आणि बघा ना, आज दुसरा दिवस आहे आणि सूर्य म्हणजे डोळ्याने दिसलाही नाही.
सतत 2 दिवस झाले आभाळ आहे आणि असं दिवसभर ना अंधार अंधारच असतो. जसं सकाळी 6च्या आधी किंवा संध्याकाळी 5 नंतर जसं वातावरण असतं ना हिवाळ्यात, तसं दिवसभर आहे. 2 दिवस झालेत सूर्य अजून उगवलेलाच नाही. आणि पण म्हणजे असं वातावरण असलं ना तर थोडं असं उदासवाणं वाटतं, माहीत नाही का ते. आणि आपल्याला लहानपणी बघा असे निबंध लिहायला यायचे सूर्य उगवलाच नाही तर, आणि आपण काय काय इमॅजिन करायचो आणि काय काय लिहायचो. पण आता तर एवढंच सुचतं की सूर्य उगवला नाही तर माझे कपडे कसे सुकतील. खरंच किती आपले विचार म्हणजे वयानुसार बदलतात नाही का. लहानपणी मस्त काही काही इमॅजिन करायचं आणि आता त्या कपड्यांशिवाय भांड्यांशिवाय आपल्याला पुढचं काही दिसतच नाही. जणू तेवढंच आपलं आयुष्य होऊन बसलेलं आहे. चला असू द्यात, सूर्य उगवो न उगवो पण आपली कामं काही संपत नाहीत. सो आज मला दळणही करायचं होतं आणि सकाळीच जे आहे म्हणजे क्लिनिंग वगैरे झाल्यावर मी दळण करायला बसले. गहू तर तसे स्वच्छच असतात, फक्त काय तर त्यात सोंडे वगैरे झाले का, किडे वगैरे झाले का म्हणून जे आहे मी गाळून घेत असते. आरोहीचे पप्पा नागपूरला गेलेले होते आणि तिथनं फोन केला, तुमच्यासाठी काय आणू. आता नागपूरचं फेमस काय तर संत्री. म्हटलं संत्री घेऊन या छान. सो संत्री तर त्यांनी आणलीच, पण सोबत हे रसगुल्ले पण आणलेत, शिवाय पेढे पण आणलेत. बॉम्बेवाला म्हणून एक शॉप आहे तिथलं, फार फेमस आहे, वाडीला आहे. तिथलं जी मिठाई आहे ना आम्हाला सर्वांनाच फार आवडते. बाय द वे आम्ही सर्वनं म्हणजे भयंकर गोड आवडणारे लोक आहोत. मला भयंकर गोड आवडतं. आरू पिहूला तर त्यापेक्षाही जास्त. आरूच्या पप्पांनाही भयंकर गोड आवडतं, पण आता एवढ्यात म्हणजे त्यांनी 1-1.5 वर्ष झाले फार कमी केलं. कमी म्हटलं म्हणजे बंदच केलं. मी गोड टाळायचा भयंकर प्रयत्न करते, कारण हेच का चेहऱ्यावरनं भरपूर पिंपल्स आहेत आणि पिंपल्ससाठी ना गोड ऑइली खाणं मी बंद केलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. खूप कमी खाते मी, बाहेरचं तर म्हणजे खातच नाही म्हटलं तरी चालेल. पण आता घरीच इतकं स्वीट घेऊन आलं म्हटल्यावर कसं कंट्रोल करायचं नाही का. सो पिंपलला म्हटलं आजच्या दिवस सॉरी बाबा, पण मला गोड खाऊ द्यात. कारण स्वीट डिशमध्ये रसगुल्ला माझं म्हणजे मोस्ट फेवरेट डिश आहे म्हटलं तरी चालेल. मी त्यांना नका घेऊन येऊ म्हटलं तर रिक्वेस्ट केली होती, तरीसुद्धा ते घेऊन आलेत. का ते मला आवडते म्हणून. पण त्यांना कसं सांगू मला नाही खायचं आहे गोड. पण घरी आल्यावर मी खरंच नाही कंट्रोल करू शकत आणि मस्त एक मोठा रसगुल्ला जो आहे मी फस्त केला. आणि म्हणजे 1-2 तास आरोहीच्या पप्पांनी छान आराम केला. त्यानंतर आम्ही गेलो होतो जरा मार्केटमध्ये, कारण उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि त्यासाठी मला थोडंफार जे आहे फ्रूट्स वगैरेही आणायचे होते आणि इतरही छोटी मोठी जी आहे कामं होतीच. सो त्यामुळे मार्केटमध्ये गेलोत आणि सध्यानं म्हणजे मार्केट असं नुसतं फळांनी भरलेलं आहे आणि इतके रिझनेबल रेट्स आहेत ना. पेरू आणलेत फक्त 40 रुपये किलो, आवळे पण 40 रुपये किलोच मिळालेत आणि संत्र वगैरे तर 30-40 रुपये किलोच आहेत. सो त्यामुळे ना भरपूर जे आहे फ्रूट्स घेऊन आलोत. सोबत अननस वगैरे पण सध्यानं म्हणजे काहीतरी 30 रुपयाचं एक, 25 रुपयाचं एक असंच मिळत होतं. सो तेही घेऊन आलोत. आणि मी म्हणजे मला असं कट करून आणायला नाही आवडत, पण आरूचे पप्पा बोले जाऊ दे तुला घरी जाऊन त्रास होतो, त्यामुळे थोडासा जो हार्ड पार्ट आहे ना तो कट करूनच घेऊ. सो तोही अननसही घेऊन आलोत. सो चला आता बराच वेळ झाला, हा सर्व पसारा आवरते आणि सर्व फ्रूट्स वगैरेही मला म्हणजे धुवून वगैरे व्यवस्थित ठेवायचेत. कारण आरोहीचं कसं लगेच फ्रूट घेते आणि खायला लागते, तिला म्हणजे सांगावं लागतं वॉश कर, किंवा तिला कंटाळा आला ना मग ती फ्रूट तसंच ठेवून देते, राहू दे म्हणते मी नाही खात. सो त्यामुळे मी आधीच व्यवस्थित धुवून वगैरे ठेवत असते आणि म्हणजे वरच ठेवायचा प्रयत्न करते. वर असले की मुलं कसे लगेच घेतात आणि खातात, फ्रीजमधलं तेवढं काढून खायचं ते कंटाळा करतात किंवा लक्षही राहत नाही. वर असले की कसं डोळ्यांनी दिसतात तर खाल्ल्या जातं. आणि बघा पूजेसाठी छान मी देवीसाठी हा एक गजरा घेऊन आलेली आहे, सोबत काही झेंडूची फुलं आणि हा देवीसाठी ड्रेस घेऊन आले. चुनरी जी आहे मला वेगळी घ्यावी लागली. चुनरी मला 20 रुपयाला मिळाली ही आणि ड्रेस जो आहे 100 रुपयाला मिळाला. आणि मला ना म्हणजे वेगळ्या कलरचा ड्रेस हवा होता खरं तर, पण तिथे हा एकच ऑप्शन होता आणि आरूचे पप्पा भयंकर घाई करत होते. सो जास्त विचार न करता पटकन घेऊन घेतला, नाहीतर तोही मिळाला नसता. अननस ना मी अशी छोटे छोटे काप करून एका
छान म्हणजे डब्यामध्ये ठेवत असते, म्हणजे कसं ज्याला म्हणजे आठवण आली तो लगेच घेऊन खाऊ शकतो. आरोहीच्या पप्पाला अननस वगैरे भयंकर आवडतं, पण त्यांचं कसं असतं हातात दिलं तेव्हाच ते खातात. त्यामुळे असं मी डब्यामध्ये वगैरे कसं म्हणजे ठेवून देत असते, म्हणजे जेव्हा केव्हा ते फ्रीज उघडतात ना तेव्हा दिसलं की लगेच घेतात आणि खातात. आणि सध्या तरी अननसही बरेच स्वस्त आहेत बरं का. तुमच्या म्हणजे जवळपास मिळत असतील ना तर नक्की अननस कन्झ्युम करायचा प्रयत्न करा. छान पिकलेलं अननस असेल ना तर असं आपण काप करून नुसतं तसंही खाऊ शकतो. त्यावर काळं मीठ टाकून खाल्लं ना तरी छान लागतं, किंवा मग ज्यूस करून तर पिऊ शकतो आपण. सो आता मी असेच काप करून ठेवत आहे. संध्याकाळी झालं तर किंवा मग उद्या आरोहीला छान अननस शेक किंवा साधा ज्यूस वगैरे मी नक्कीच बनवून देईल. पण आता माझ्यासाठी मी छान असं एक शरबत बनवणार आहे आणि चला तुमच्यासोबतही शेअर करते. आता बघा, आवळा आपण तसं खायला गेलं ना तर खाल्ल्याच जात नाही. एक आवळाही आपण एका टाईमला नाही खाऊ शकत, किंवा बऱ्याच जणांना आवळ्याचं ज्यूसही आवडत नाही. लगेच जे आहे तोंड वगैरे वाकडं करतात, कारण जिभेला आपल्या आवळा किंवा आवळ्याचा जीभ नकोच असतो. पण आपल्या संपूर्ण शरीराच्या हेल्थसाठी ना आवळा फार महत्त्वाचा असतो. ज्यूस तितका टेस्टी लागत नाही, म्हणून चला मस्त एक शरबत जे आहे तुमच्यासोबत मी आता शेअर करते. त्यासाठी मी इथे पुदिना तोडत आहे. बघा, माझ्या गॅलरीमध्ये एका छोट्याशा प्लांटरमध्ये मी पुदिना ग्रो केलेला आहे आणि किती हेल्दी दिसतो आहे ना. काहीच म्हणजे जे किचन कंपोस्ट जे माझं बनतं ना फक्त तेच जे आहे मी याला घालत असते, तरीसुद्धा मस्त असा ग्रो झालेला आहे. आणि कधीही पुदिनाचे असे म्हणजे पानं न तोडताना वरच्या ज्या टिप्स असतात ना त्या तोडायच्या, म्हणजे ना तो आणखी त्याला ब्रांचेस येतात, तो आणखी बुशी होतो आणि मस्त असा पसरतो. पुदिन्याला ना असं पसरट एखादं प्लांटर असलं ना तर फारच चांगलं, पण माझ्याकडे नाही आहे. सो एका छोट्याशाच जी कॅन असते ऑइलची त्यामध्ये जो आहे मी पुदिना ग्रो केलेला आहे. सो भरपूर पुदिना घेतला. 4 छान मोठ्या साईजचे आवळे घेतलेत, कारण दोघांसाठी जे आहे मी आवळ्यांचं शरबत बनवते आहे. सो आवळ्यांचे छोटे छोटे काप केले. मिक्सरच्या भांड्यात आवळ्याचे काप, मस्त असा पुदिना घातला, 2 चम्मच गूळ घातला, त्यानंतर अर्धा चम्मच छान जिरेपूड घातली आणि अर्धा चम्मच काळं नमक घातलं आणि मिक्सरमधनं हे सर्व वाटण छान असं बारीक वाटून घेतलं. आणि वाटताना ना म्हणजे 1-1.5 ग्लास त्यामध्ये मी पाणीही घातलं होतं. आणि बघा, इतकं इझिली हे आपलं डिलिशियस असं आवळ्याचं शरबत बनवून तयार होतं. शरबत बनल्यानंतर त्यामध्ये मी मस्त असं एक अर्ध निंबू पिळून टाकलं. बघा, तुम्हाला जर गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही गाळूनही घेऊ शकता, पण आवळ्याचा जो चोथा असतो ना तोही पोटात गेला पाहिजे. कारण आपण कोणत्याही फळाचं जेव्हा ज्यूस पितो ना तेव्हा त्यातलं फक्त ज्यूस आपल्या पोटात जातं आणि त्याचा जो चोथा असतो तो आपण फेकून देतो. पण त्या चोथ्यामध्येच खरं म्हणजे भरपूर फायबर असतं आणि फायबर हे आपल्या चयापचन प्रक्रियेसाठी ना खूप जास्त महत्त्वाचं असतं. डायजेशनसाठी फायबर आपल्या शरीरात जास्तीत जास्त आपण कन्झ्युम करणं गरजेचं असतं. पण बऱ्याचदा आपण काय करतो म्हणजे ज्यूस जेव्हा काढून पितो ना तेव्हा ते फायबर पण सरळ डस्टबिनमध्ये टाकतो, ज्याची आपल्या शरीराला फार गरज असते. त्यामुळे ना म्हणजे इतर फ्रूट्सचे जे आहे ज्यूस करून पिणे मी टाळतेच. तुम्ही बघितलं असेल मी फार म्हणजे कधीच शेअर केलं नसेल. संत्री असू देत, मोसंबी असू देत, मी म्हणजे फ्रूट सरळ खाण्यावरच जे आहे जास्त लक्ष देते. ज्यूस फारसे बनवत नाही, कारण ज्यूस बनवताना आपण चोथा सरळ फेकून देतो आणि त्यामुळे ज्या फायबरची आपल्या शरीराला गरज असते ते आपल्या शरीरापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आवळ्याचं वगैरे असं ज्यूस करते ना सो ते मी त्या चोथ्यासहितच पिते. तुम्हीही नक्की प्रयत्न करा, छान लागतं. आणि हे शरबत तर खरंच फारच टेस्टी झालं होतं. सो चला ट्राय करून बघा, केलं तर माझ्यासोबत शेअरही करा कमेंटमध्ये. आणि आता बघा, दिवाळीच्या वेळेस मी काही हे लोटस बोलवले नव्हते मार्केटमधनं विकत घेतले होते आणि 25चे 2 असे ते मला पडले होते. आणि तेव्हापासून माझं चालू होतं मला काहीतरी याची हँगिंग बनवायचे आहेत, कारण फक्त तसेच ते काही फारसे छान दिसत नव्हते. दिवाळीला मी तसेच जे आहे यूज केले होते डेकोरेशनसाठी, पण तरी ते इतके अट्रॅक्टिव्ह दिसत नव्हते. म्हटलं चला आता छान याचे काहीतरी हँगिंग बनवूयात, म्हणजे उद्या जे आहे पूजेमध्ये मला यूज करता येतील. सो त्यासाठी मी गोल्डन मण्यांची एक माळ होती माझ्याकडे आणि आपले जे मोती असतात
त्यांचीसुद्धा माळ होती. सो 2 गोल्डन मनी आणि 3-4 ते मोती असं ओवून जे आहे इथे हँगिंग बनवायचा प्रयत्न करत आहे. अगदी इझी आहे आणि यासाठी मी स्वतःला फक्त अर्धा तास दिला होता की अर्ध्या तासात माझं हे जे काम आहे ना ते करून झालं पाहिजे. कारण त्यानंतर स्वयंपाक आणि बरंचसं काही होतं. कारण मुलंही तोपर्यंत ट्युशनवरनं येतात, मग त्यांनाही वेळ द्यावा लागतो. सो माझं टार्गेट होतं की अर्धा तास आहे स्नेहा तुझ्याकडे आणि अर्ध्या तासातच तुला ते कंप्लीट करायचं आहे. आणि माहीत आहे का, जेव्हा आपण स्वतःला काहीतरी टार्गेट देतो ना तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी ना आपण म्हणजे ॲटोकाट प्रयत्न करत असतो. सो त्यामुळे मला असं एखादं काम जेव्हा करायचं असतं ना तेव्हा किती काम करायचं किंवा किती वेळेत करायचं ना असं मी स्वतःला टार्गेट देत असते. त्यामुळे ना म्हणजे इकडे तिकडे लक्ष न देता माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे असते माझ्या कामाकडे असतं आणि घड्याळाकडे असतं. सो हे वॉल हँगिंग बनवायला अगदी इझी होतं. मी जो आपला धागा असतो साधा व्हाईट कलरचा तोच घेतला. त्याला एका साईडला छान घंटी ज्या बेल्स असतात छोट्या छोट्या बघा, 25 रुपयाच्या 10 असं एक पॅक मी विकत घेतलं होतं. म्हणजे बऱ्याच वर्षाआधी घेतलं होतं असं म्हटलं तरी चालेल. ते आज मी इथे यूज करते आहे. सो धाग्यामध्ये आधी एक बेल घंटी घातली, त्यानंतर त्यात सिल्वर आणि गोल्डन मनी घातलेत आणि सरळ ते जे आहे ना या लोटसला बांधून घेतलं आणि 1-2 अशी मी सिंगल लोटस केलेत आणि त्यानंतर डबल लोटसचं जे आहे हे हँगर मी तयार केलं. अगदीच इझी होतं, त्यामुळे अर्ध्या तासात हे माझं परफेक्ट असं बनवून तयार झालं होतं. ऑनलाईन घ्यायला जाल तर हे कमीत कमी म्हणते आहे मी 150 रुपयापर्यंत मिळतं. पण माझं इथे बघा मी हे 4 लोटस जे आहेत 50 रुपयाला घेतले होते आणि हे जे मनी आहेत ना हे 20-20 रुपयाचं एक माळ होती आणि त्यातले ना म्हणजे अर्धे काय अर्ध्यातले अर्धे पण जे आहे यूज झाले नाहीत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता जास्तीत जास्त 70 रुपयात जे आहे माझे हे छान असे हँगिंग बनून तयार आहेत. म्हणजे आजही मी छान असे पैसे वाचवलेत. शिवाय स्वतःच्या हाताने बनवल्याचा आनंद जो असतो ना तो वेगळाच असतो. चला, याच आनंदी मूडमध्ये आता मी व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. चला तर बाय, टाटा.